नमस्कार, मी दिगंबर शिंदे ढिगा पाटील, संपादक एक वृत्त न्यूज चॅनल नांदेड। आज 5 ऑक्टोबर अर्थात संडे स्पेशल हा वेगवेगळ्या विषयांना आपण हा सदर घेऊन येतो। त्यामध्ये आजचा जो विषय आहे तो म्हणजे मिनी मंत्रालय, अर्थात येत्या काही दिवसांमध्ये जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुकांचं पडघम वाजणार आहे। नांदेडच्या मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि महापालिका तसंच त्या तालुकानिहाय नगर पंचायत नगरपालिकांच्या निवडणुकीचा कालावधी बऱ्याच दिवसांपासून होऊन गेलेला आहे। परंतु येत्या महिन्याभरामध्ये या निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू होईल आणि त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपल्या राजकीय अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे। आज घडीला राज्यात जरी महायुतीचं सरकार ज्यामध्ये शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टी अशा 3 पक्षाची महायुती राज्यात आहे, तर विरोधी बाकावरती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अशा विरोधक आणि सत्ताधारी 3 पक्षामध्ये विभागलेला गेलेला आहे। जरी राज्यामध्ये महायुतीचे सरकार आलं तरी 2 वेगवेगळ्या पक्षांनी राज्य पातळीवरती विधानसभा निवडणुकीच्या वेळी लोकसभेच्या निवडणुकीवेळी एकत्र आले, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेळी हेच महायुतीतले 3 घटक आणि महाविकास आघाडीतले 3 घटक एकत्र येतात का हे त्या काळात कळणार आहे। नवा मोंढा दसरा इथल्या रावण दहनाच्या प्रतिकात्मक दहन जेव्हा करण्यात आलं त्यावेळी आमदार चिखलीकर असतील, आमदार हेमंत पाटील यांनी रावणाची उपमा नांदेडच्या जे का बड्या नेत्याला दिली, त्या रावणाचं दहन केलं तरच नांदेडचा विकास होईल। कला मंदिर सारखं एक कलावंतांचं जे स्टेज होतं ते कंत्राटदाराच्या घशात टाकलं, असे अनेक आरोप करत असताना त्यांच्यावरती सरसंधान साधलं। माध्यमक्रमी म्हणून आपण जेव्हा पाहत असताना हा सर्वच्या सर्व रोग जो होता तो महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान राज्यसभा सदस्य खासदार अशोकरावजी चव्हाण यांच्यावरती रोग होता असं बोललं जात आहे। त्यामुळं महायुतीमध्ये 3 घटक सुद्धा असताना सुद्धा शिवसेना शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे लोहा कंधारचे आमदार चिखलीकर हे आणि जे भाजपाचे जे आज घडीला खासदार आहेत अशोकराव चव्हाण हे महायुतीचे घटक असताना, परंतु या 2 जणांनी अशोकरावांवरती जो सरसंधान या रावण दहनाच्या निमित्तानं बाण मारलेला आहे। त्यामुळं येत्या काळामध्ये महापालिका नांदेड वाघाळा शहर महापालिका निवडणूक त्यासोबतच मिनी मंत्रालय जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुती होईल का नाही असा सुद्धा कयास बांधला जात आहे। तर दुसरीकडे विरोधी पक्ष ज्या बाकावरती आहे त्यांना अनेक मुद्दे या ठिकाणी असताना सुद्धा विरोधक जणू झोपलाय काय अशीच गत तज्ञ राजकीय सूत्राच्या वतीनं बोलली जाते आहे। अनेक संधी असताना सुद्धा विरोधक कुठं सुद्धा दिसत नाहीत असं बोललं जात आहे। त्यामुळे येत्या महापालिका निवडणुका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी का कार्यकर्त्यांची लढाई फाईट लावण्याकरिता ते स्वतंत्र लढतील याकडे सुद्धा भविष्याच्या दृष्टिकोनानं आपल्याला पाहावं लागणार आहे। आपण पाहिलं असेल मागच्या 10 ते 15 दिवसांपासून राज्यामध्ये त्यासोबतच नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं, घराघरामध्ये पाणी घुसलं। त्यावेळी काही बोटावर मोजण्याची राजकीय मंडळी थेट बांधावरती गेली, त्या भागामध्ये जाऊन पाहणी केली, परंतु अनेक जण अद्याप सुद्धा त्या कष्टकरी कामकरी जो काही शेतात पिकवणारा शेतकरी राजा आहे तो आज हतबल झालेला आहे, त्याच्याकडे मात्र अद्याप कोणीही लक्ष दिलं नाही। ते चित्र महापालिकेच्या रूपानं सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे, कारण जो बोललं जातं हबीब टॉकीज ते वर्कशॉप कॉर्नर हा एकमेव रस्ता आहे, जे रस्ता 30 ते 40 वर्षापासून तसाच रस्ता आहे, जणू त्याही पूर्वीपेक्षा रस्ता छोटा झालाय। त्यामुळे विकासाची गंगा नांदेडमध्ये म्हटली जाते, पण विकासाची गंगा कुठं आहे आपल्याला तेच हुडकावं लागणार आहे। एकीकडे औद्योगिक वसाहत ओस पडलेली आहे, सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न तसाच आहे, कामगारांचा प्रश्न तसाच आहे, सेवा सुविधा सुद्धा मिळत नाहीत।
उच्चभ्रू लोकांसाठी विमानतळ चालू केलं होतं, मधल्या काळामध्ये त्याची धावपट्टी खराब झाली म्हणून ते विमानतळ बंद आहे. मराठवाडा हा अविकसनशील समजला जातो, त्यातही नांदेड मोठ्या प्रमाणात विकासापासून कोसो दूर आहे. अशा अनेक प्रश्न आज घडीला भिजत पडलेले असताना ह्या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आहे. त्यामुळं ही निवडणूक असेल राजकीय नेत्यांची, ही निवडणूक असेल पैसेवाल्यांची, ही निवडणूक असेल स्वतःचं अस्तित्व निर्माण करणाऱ्या राजकीय नेते मंडळींची, परंतु सर्वसामान्य शहरात असेल ग्रामीण भागात असेल त्या कोण कोपऱ्यापर्यंत आपण पोहोचणार आहोत की नाही हा मोठा प्रश्न आज उपस्थित झालेला आहे. ती राजकीय मंडळी आपल्या स्वार्थापोटी हे निवडणुकांच्या सामोरे जातील वेळी तरुण युवकांना नशेच्या आहारी टाकून पैशाचा आमिष देऊन किंवा अनेक पार्ट्यांच्या माध्यमातून त्यांना आज वापरलं जाईल. परंतु तरुणांनाही विनंती आहे की अशा भूलथापांना न पडता येणाऱ्या निवडणुका अनेक निवडणूक येतील, परंतु आपण आलेल्या त्या उमेदवारांना जाब विचारावा. आम्हाला रोजगाराचा संधी कधी उपलब्ध करून देणार, स्थानिक पातळीवरती रोजगार कधी मिळवून देणार आहोत. ती मंडळी अशा पद्धतीच्या राजकीय गोष्टी राजकीय सांगतीलही, परंतु माझं सुद्धा आपल्या या एकवृत्त न्यूज चॅनलच्या माध्यमातून या राजकीय मंडळींना आव्हान आहे, आपले आरोप प्रत्यारोपाच्या पण फेरी झाडताल का? नांदेडचा विकास व्हावा म्हणून कुठंतरी आपण आपलं स्वतःचं राजकीय जो काही आपला पक्षाचा निशाण असेल ते बाजूला सारून कुठंतरी नांदेडचा विकास व्हावा, नांदेडच्या तरुणाला रोजगार मिळावा आणि नांदेड सुजलाम विकासाकडेच पाऊल पडले पाहिजे. टेक्स्टॉन सारखा उद्योग आहे तो आज घडीला बंद पडलेला आहे. शिफ्टा सारखा स्टीलचा उद्योग होता तोही बंद पडलेला आहे. आणि एकीकडे म्हणत असताना ही नांदेडची MIDC आज घडीला तरी पूर्णच्या पूर्ण ढासळून गेलेली आहे. स्थानिक वेगवेगळे इंजिनियर्स असतील पुण्या मुंबईला मोठ्या शहरामध्ये जाऊन आपलं गाव सोडत आहेत, घर सोडत आहेत, गाव ओस पडलेली आहेत. या बाबी सुद्धा कडे आपण पाहिलं पाहिजे. त्यामुळं आमच्यासाठी मिनी मंत्रालय नवे लोकसभा विधानसभा सुद्धा आमच्यासाठी नगण्य आहेत. 5 वर्षातून एक वेळा मतदानाचा आम्ही हक्क बजावतो आणि 4.5 वर्ष मात्र हीच विकासाची आस आमच्याकडे कधी येईल म्हणून आपण पाहत आहोत. एक वृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे, दिगा पाटील.